जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। मी दीपक बोराडे आज माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या दालनामध्ये मी केलेल्या 26 शिक्षकांच्या तक्रारीविषयी सुनावणी होती। गेल्या 4-5 दिवसांमध्ये असा एक मेसेज जिल्हाभर चालला की दीपक बोराडे यांनी 26 मराठा शिक्षकांच्या तक्रारी केल्या आणि त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केली। मुळात मी जो 26 शिक्षकांच्या तक्रारीचा अर्ज केला होता तो दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी केला होता आणि तो अर्ज करण्यामागची भूमिका आपण पाहू शकता। दिनांक 24 नोव्हेंबरला ईश्वर गाडेकर यांना शिक्षकांची तक्रार मराठा बांधवांनी केली आणि मराठा क्रांती समन्वयकांनी त्याला प्रेशर करून जिल्हा परिषदमध्ये प्रेशर करून त्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली। मुळात ज्या गाडेकर नावाच्या शिक्षकांची तक्रार होती ती तक्रार आपल्याला मी दाखवतो। त्यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली होती। या पोस्टवर 17 तारखेला जो अंबडला ओबीसींचा एल्गार मेळावा झाला, या मेळाव्याला येण्याचं आवाहन गाडेकर सरांनी केलं होतं। आता हे चूक केलं बरोबर केलं या खोलात मला जायचं नाही, परंतु त्यांनी एक पोस्ट केली म्हणून त्यांना सस्पेंड करा अशी मागणी झाली आणि त्याच्यावर कारवाई शिवणच्या दालनामध्ये 100 लोकांच्या समक्ष गाडेकर सरांना त्यांच्या पत्नीसह उभं राहून करून अपमानित केलं गेलं। त्यांना जाहीर माफी मागायला लावली। त्यांना असं वाटलं की कदाचित जाऊ दे, आपल्या माफी मागण्यानं जर प्रकरण मिटत असेल तर आपण माफी मागून टाकू आणि त्यांनी माफी मागितली। माफी मागितल्यानंतर सुद्धा ते प्रकरण त्यांनी वाढवलं आणि डी चालू करायचं सुरू केलं। म्हणून मी दातखिळ साहेबांना भेटलो, तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी विनंती केली की साहेब हे प्रकरण उगा वाढवू नका। तुम्ही जर एका ओबीसी शिक्षकाची, कारण आम्ही ओबीसी नेते आहोत, आम्ही ज्या समाज घटकामध्ये जन्माला आलो त्या समाज घटकामध्ये जर कुणावर अन्याय होत असेल तर आमचं कर्तव्य बनतं त्याला न्याय देण्याचं, त्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याचं। म्हणून आम्ही तत्कालीन शिक्षण दातखिळ यांना बोललो, त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही, उलट त्या शिक्षकावर कारवाईचा अजून बडगा उचलला। आम्ही सांगितलं की 100 शिक्षक आहेत मराठा समाजाचे मग की ज्यांनी पोस्ट केलेले आहेत, तुम्ही यांनाही सस्पेंड करणार का? मी आता आपल्याला दाखवलं ईश्वर गाडेकरचं एक पोस्ट आहे। आता मी तुम्हाला हे दाखवतोय, रामेश्वर काळे नावाचे शिक्षक आहे मालेवाडी शाळेमध्ये, कंडारी केंद्र तालुका बदनापूर, यांच्या पोस्ट तुम्ही पहा। 1 2 3 ह्या अशा 50-50 पोस्ट आहेत। अशा 26 शिक्षकांच्या तक्रारी केल्या। मग एक पोस्ट करणाऱ्या गाडेकरांवर जर कारवाई होती तर 50-50 पोस्ट करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई का होत नाही? म्हणजे हे शासन प्रशासन मुद्दाम या जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतंय, सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम करतंय, सामाजिक अशांतता निर्माण करण्याचं काम करतंय। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, 31 तारखेला शिवणचं पत्र आहे माझ्या आजच्या सुनावणीचं आणि आपण याच्यावर वाचू शकता। याचं हेडिंग आहे, जिल्हा परिषद शाळा बदनापूर येथील ईश्वर गाडेकर हे फेसबुकवरून जातीय पोस्ट टाकून समाजात जातीय तेढ निर्माण करतात। हे पत्र ज्यावेळेस मला मिळालं, मी शिक्षणाधिकारी दुपे मॅडम यांना फोन लावला आणि विचारलं की मॅडम ईश्वर गाडेकरांचा माझा काय संबंध आहे? माझ्या सुनावणीमध्ये ज्या 26 शिक्षकांची तक्रार केली त्यांना तुम्ही बोलवा, यांना कशाला बोलवता? तर त्या म्हणे मला माहित नाही, मी विचारून सांगते। 5 मिनिटांनी फोन आला, म्हणे आमच्या क्लार्कची चूक आहे। तर असा हा एकदम सावळा गोंधळ आहे। या ठिकाणी ईश्वर गाडेकर नावाच्या शिक्षकाला बदनाम करण्याचा प्रकार आहे, मला ओबीसी म्हणून बदनाम करण्याचा प्रकार आहे। इथं ओबीसी म्हणून आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, कोणा शिक्षकाच्या विरोधात नाही। शासनानं प्रशासनानं निष्पक्ष चौकशी करावी आणि ईश्वर गाडेकर जर चुकीचे असतील तर त्यांना जी शिक्षा करतात ती 26 शिक्षकांना करावी, एवढीच आमची मागणी आहे। नसता हे जे भ्रष्ट मुजोर आणि जातीय राजकीय ताकदीला बळी पडून दबावाखाली येऊन कुणावरही अन्याय करणारे जे नालायक अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही आता बंड पुकारू आणि यांना इथून बदली करण्यासाठी एक मोठं आंदोलन आम्ही उभं करू। मी दीपक बोराडे, आमच्यासोबत ओबीसी जिल्हा समन्वयक अशोक अण्णा पांगारकर, प्राध्यापक सत्संग मुंडे, बैराम तात्या खटके, राजेंद्र रागसाहेब, सगळीच मंडळी आम्ही जिल्ह्यातले सर्व ओबीसी समन्वयक या ठिकाणी आहोत।